नमस्कार। आज मी बनवणार आहे घावणे आणि बटाट्याची भाजी। तर घावणे कसे बनवतात ना ते मी तुम्हाला आज पूर्ण दाखवणार आहे। तर चला बघूया। हे तांदूळ आहेत। हे तांदूळ मी 4 तास अगोदर भिजत टाकलेत। स्वच्छ 3-4 पाण्याने धुतलेत आणि मग हे भिजत टाकलेत। हे रेशनचे तांदूळ आहेत, साधे तांदूळ। तर ते मी आता परत धुणार नाही आहे। आता मी बारीक वाटून घेणार। कसं वाटून घेते ते पण दाखवते तुम्हाला। कोणतेही तांदूळ असले तरी चालतात का? रेशनचे तांदूळ असले तर जास्त चांगले। रेशनचे आणि किती जाडे तांदूळ, जाडे 4-5 तास आधी फक्त भिजत घालायचे। हां, 4-5 तास पाण्यात स्वच्छ धुवून भिजत घालून ठेवायचे। आणि आता हे तांदूळ ना मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेते। हे 4-5 तासामध्ये छान असे भिजतात। जास्त काही अवघड काम नाही आहे, सोपी रेसिपी आहे, तशी कोणीही करू शकतं। ते यातलंच पाणी मी थोडं टाकणार आहे आणि वाटून घेणार आहे। रवाळ असं वाटून घेणार आहे, एकदम बारीक नाही वाटणार आहे। हे एवढे पाणी टाकले, खूप जास्त पण नाही टाकले। हे आता मी वाटून घेतलंय बघा, मस्त। एकदम बारीक नाही वाटायचं, आपल्याला किती वाटायचे मी सांगते। हे बघा, हे असं एवढं रवाळ राहायला पाहिजे, रवाळ जाडसर असं। एकदम बारीक नाही वाटायचं, एकदम जाडं पण नाही ठेवायचं। आपण रवा किती प्रसाराचा असतो तेवढं बारीक वाटायचं, एवढं। आता मी ते ओतून घेते। आणि पातळ करून घ्यायचं, जास्त घट्ट पण नाही ठेवायचं। आणि असं भांडं घ्यायचं, पेला वगैरे काही, आणि त्याने बघायचं आणि पातळ करायचं। हे अजूनही घट्ट आहे, अजूनही मला पातळ करावं लागेल। अजून याच्यामध्ये मी पाणी ओतून घेते थोडं। झालं का? होय, आता होत आलंय, झालंय म्हणजे तसं। आता मीठ टाकते। आपण भिड्यावर टाकतो ना तेव्हा पण आपल्याला समजतं किती जाड राहिले की पातळ राहिले। तसं पण आपण नंतर पाणी ओतू शकतो। एक पहिला बनवून बघायचा। आता मी मीठ घालून घेते, आपल्या चवीप्रमाणे मीठ घालायचं। मीठ पण प्रमाणात पडलं पाहिजे, जास्त मीठ झालं तरी थोडीशी चव बदलते। आता हे तयार झालंय। आता मी हे ठेवते आणि भाजीची तयारी करायला घेते। हे मीडियम साईजचे मी 5 बटाटे घेतलेत आणि एवढं पाणी ठेवून मी हे 3 शिट्या करून घेतल्यात कुकरला। आणि आता मी ते सोलून घेणार आहे, म्हणजे ते छान शिजलेले आहेत। सुरी टाकून वगैरे बघितली, हे छान शिजलेत। आता मी ते सोलून घेणार। फोडणीसाठी आपल्याला ह्या 4-5 मिरच्या कापून घेतल्यात, आणि आलं लसणाची पेस्ट आहे अर्धा चमचा। ही कढीपत्त्याची पानं आहेत, राई आहे, जिरं आहे, आणि ह्या हिंग आहे थोडा, आणि कोथिंबीर आहे, बस। आणि हळद, एवढंच साहित्य आपल्याला आहे फोडणीला। तेल तापत ठेवलं आहे। आता ही मोहरी टाकते, 2 चमचे। जिरं, मिरच्या टाकून घेते।
आलं लसूण पेस्ट, कढीपत्ता, मी हा हिंग टाकून घेते. आता आपण ना हळद टाकते, छोटा 1 चमचा. आता बटाटे ना मी कापून नाही घेतलेत, बटाटे मी असेच हाताने कुस्करून टाकणार आहे. भाजी एवढी काही अवघड नाही आहे, सोपी आहे करायला. टेस्टी होते ना, एकदम छान टेस्टी होते ही भाजी. आणि थोडं मीठ पण टाकून घेते. आणि घावण्याबरोबर भाजी ना खूप छान लागते. घावणे आणि बटाट्याची भाजी खूप मस्त लागते. आता काय 2 मिनिटं ना मी झाकण लावून ठेवते. बघूया आता भाजी झाली का. भाजीला मीठ वगैरे मध्ये असं चेक करून बघायचं, नाही तर कमी जास्त होऊ शकतं. आता कोथिंबीर टाकून घेते. भाजीला काही वेळ लागत नाही, पटकन झाली भाजी. झाली भाजी तयार झाली. बीट ठेवलंय आता तापत आणि असं तेल लावून घेतलंय. आणि गॅस ना मीडियम ठेवायचा. बीट तापलं ना की गॅस कमी करायचा. आणि पहिला हा टाकून बघते मी एक, किती घट्ट पातळ काय आहे ते. आणि मुळापासून ढवळून घ्यायचं, कारण हे थोडा वेळ जरी ठेवलं ना तरी आता रवाळ असल्यामुळे काय होतं, तळाला जाऊन बसतं. तर असं मुळापासून ढवळून घ्यायचं. आता मी बघते पहिला होतोय का. थोडंसं पाणी जास्त अजून लागणार आहे मला वाटतंय, कारण सफेद सफेद असं राहिलं आहे. त्याच्यामुळे थोडंसं मी पाणी ना अर्धा पेला टाकून घेते. प्रत्येक वेळी घावणा टाकताना ना असा मुळापासून ढवळायचं, आणि थर सगळा ना खाली जाऊन बसतो. थोडंसं झाकण पण तुम्ही हवं असेल तर ठेवू शकता. मला काय असं लागत नाही गरज झाकण ठेवायची, कारण व्यवस्थित होत आहेत. आता साईडच्या अशा कडा उचलल्या ना की समजायचा हा तयार झाला आहे. बघा आपोआप या साईडच्या कडा आपोआप अशा उचलतात.
हा बघा तयार झाला, स्वतःहूनच उचलतोय. पहिला खराब होतो, आपण कसं बिडं ठेवतो तेव्हा ते तेल लावून वगैरे ठेवतो ना, पहिला टाकला ना की तो पहिला खराब होतो, नंतरचे छान होतात. घावणे आता ना होत आलेत. आता मी कोरा चहा ठेवते. आम्हाला ना कोरा चहा आणि घावणे असेल ना तर खूप आवडतं, त्यासाठी मी कोरा चहा ठेवते 2 कप. लाईट करायचा, जास्त डार्क नाही कोरी चहा. आता कडू होते ना, नाही तर जास्त पावडर वगैरे पडले तर कडू होते. चहा पण तयार झाला, ओतून घेते. घावणे, बटाट्याची भाजी आणि त्याच्यासोबत कोरा चहा तयार आहे. आवडला तर नक्की तुम्ही करून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.